हे नमस्कार मित्रांनो, नवरात्री विशेष मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दिवस आहे तिसरा, रंग आहे निळा आणि मी आज सकाळी आवरून निघालो. आणि आज सकाळी मित्रांनो भरपूर पाऊस होता, तरीही आमची दौड निघाली. आम्ही प्रेमनगर एक नवरात्रोत्सव मंडळ आहे तिथे पोचलो. तिथे आरती वगैरे केली. आरती करताना आमच्या नक्षू आणि तिची मैत्रीण आज आली होती आणि बाहेर बघा पाऊस चालू आहे. पावसात पण आम्ही तिथे आरती करून पुढे निघालो. त्याच्यानंतर पाऊस थोडा कमी झाला आणि आमची संख्या पण वाढली. बरीच लोकं परत आली मध्ये आणि आम्ही असंच गीत घेत हळूहळू पुढे चालत होतो. तर तुम्हाला माझं पण दर्शन दिलं आणि आम्ही असं पुढे निघालो. पुढे आमच्या इथे एक भारत स्पोर्ट्स क्लब, जिथे कबड्डीची मॅचेस वगैरे होतात, त्यांची तिथे देवी आणि सुंदर अशी देवी आहे. तिथे 9 दिवस 9 प्रकारचे देवीला अलंकार आणि साड्या वगैरे नेसवल्या जातात. तर तेही आम्ही तिथे गेलो, आरती केली. आरती केल्यानंतर निळ्या रंगाची साडी देवीला नेसवली होती. सुंदर अशी साडी, देवीला हार गुलाबांचा फुलांचा घातला होता, वेणी घातली होती सुंदर अशी. तिथे आम्ही आरती केली आणि तिथे आरती केल्यानंतर त्या काकाने आम्हाला प्रसाद सगळ्यांना दिला. आम्ही सगळी लोकं तिथे आरती करून आलो आणि पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर मग काका म्हणाले की आपण गीत घेत निघूया. तर आम्ही गीत घेऊन निघालो होतो आणि असं पायी चालायचं असतं मित्रांनो. बरोबर गीत घेत आणि त्याच्या पुढे आम्ही हे दुसरं मंडळ आलं, तिथे आरतीला उभे राहिलो. आरती सेमच तीच होती म्हणून मी फास्ट फॉरवर्ड केलं आहे. आणि आरती झाल्यानंतर आम्ही तिथे हे बघा, ही पण देवी किती सुंदर अशी साडी नेसवली देवीला. तिथे पण आम्ही आरती केली, फोटो वगैरे घेतले आणि तिथून परत पुढच्या मंडळाकडे निघालो. तिथून आम्ही आलो चामुंडाई देवी मंदिरामध्ये. तिथे बोर्ड लावला होता, तिथे 9 दिवसांचे 9 कलर आणि ते सगळं लावलेलं होतं. हे काकांना थोडं इग्नोर करा, टाळ्या कशा वाजवतात बघा. देवीलासुद्धा निळ्या रंगाची साडी नेसवली होती छान अशी. गुरुजी रोज ते सगळी पूजा वगैरे करतात आणि आम्ही आरती करून तिथून निघतो. तर आरती वगैरे झाली आणि नंतर मग ध्वज उतरवला. ध्वज उतरून झाल्यानंतर मग आम्ही तिथे काकांना भेटतो आणि प्रसाद वगैरे करून घेऊन घरी निघतो. तर घरी आल्यानंतर मग आईने सांगितलं आज तिसरी माळ आहे, आज आपल्याला आरती करायची आहे. आरती वगैरे केली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.